सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार अनभिज्ञ, शपथविधीबाबत मला माहिती नाही, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय, शरद पवार यांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा. 12 तारखेला घोषणा होणार होती. शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट, तर दादांच्या निधनामुळे एकत्रीकरणावरती खंड पडल्याचंही शरद पवारांचं भाष्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर शरद पवार यांना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी आमंत्रण दिलं असतं, मात्र दोघे एकत्र येत असल्यास आम्हाला आनंदच, मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार, तर कोर कमिटी आणि सुनेत्रा पवार यांच्या सहमतीनेच शपथविधी लवकर करण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. आज दुपारी 2 वाजता विधान भवनमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार. अर्थ खात्यासह दादांकडील इतर खात्यांसंदर्भात चर्चा केली जाणार. सुनेत्रा पवार पक्षाची धुराही स्वतःकडेच ठेवणार. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित. राष्ट्रीय अध्यक्षपद पवार कुटुंबातच ठेवण्यावर एकमत. अजित पवारांच्या जागी उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय राष्ट्रवादीला करायचा आहे. भाजप म्हणून राष्ट्रवादीच्या निर्णयाला पाठिंबा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी अत्यंत सखोल तयारी केली होती, तो मी आता स्वतः पूर्ण करणार. नियोजन प्रक्रियेत लक्ष घालणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. पक्षाच्या नेत्यांसोबत राज्यसभेच्या रिक्त जागेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली, सूत्रांची माहिती. मालेगावात काँग्रेस आणि भाजप एकत्र. भारत विकास आघाडी असा गट स्थापन करत एकत्रित गटनोंदणी, तर दोन्ही गट इस्लाम पार्टीला पाठिंबा देण्याची शक्यता. जळगावच्या रावेर तालुक्यातील मंगरुळसह अनेक भागामध्ये गारपिटीचा तडाखा. अनेक पिकं जमीनदोस्त. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश. तातडीने पंचनामे करावेत आणि भरीव मदतीचीही शेतकऱ्यांची मागणी. राज्यात पुढील आठवड्यात पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पोषक वातावरण. 3 ते 4 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. मुंबईतील हवा पुन्हा दूषित श्रेणीमध्ये. गुणवत्ता निर्देशांक 227 वर पोहोचला. शहरामध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्यानं धुळीचं प्रमाण वाढलं. व खासगी आणि सरकारी शाळांना मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणं बंधनकारक करा. मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधा. सुप्रीम कोर्टाचे निर्देश. जळगाव सराफ बाजारात सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 10,000 तर चांदी 30,000 रुपयांनी स्वस्त. जीएसटीसह सोनं 1,72,000 तर चांदी 3,72,860 रुपयांवर. केदारनाथ बद्रीनाथ मंदिरांसाठी नवीन प्रवेश नियमांची यादी, तर दरवाजे उघडण्यापूर्वी नियम जाहीर होण्याची शक्यता. मोबाईल आणि गैरहिंदूंना प्रवेशबंदीवर विचार. इराणची रशियाकडून सुखोई 35 लढाऊ विमानांची खरेदी. वितरणाच्या संख्येवर सस्पेन्स, तर अमेरिका इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी. शिस्तभंगामुळे मनप्रीतसह 3 जण राष्ट्रीय हॉकी संघातून बाहेर. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील गैरवर्तनामुळे निर्णय, तर संघाबाहेर नाही काढलं, मी स्वतः आराम मागितला. मनप्रीतचं स्पष्टीकरण.